आतापर्यंत आपण ध्वनी क्षेपण यंत्रावरती आवाज ऐकत होतो। किरणजी मस्कर सर यांचा एक गोड आवाज या स्पर्धेला अक्षरशः खुलून आणणारा आवाज, किरण सरांचा आवाज ऐकत होतो। जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। सायंकाळच्या सत्रातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते। बॅटिंग करत असताना आयोजक हनुमान स्पोर्ट साबळेवाडी हा संघ पाहतोय, तर गोलंदाजी मार्ग वरती मराठा वॉरियर्स जुळेवाडी हा संघ पाहतोय। स्ट्रायकिंग एंड वरती अतुल, तर नॉन स्ट्राइक एंड वरती प्रथमेश। गोलंदाजी मार्ग वरती सचिन, एक नावाजलेला हर हुनर खेळाडू। पंचांचा इशारा येतोय, सामना चालू होतोय। पहिला चेंडू सचिन काय करेल, चित्र समोर असेल। अतुल काय घडेल। दर्जेदार ही मॅच, दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघामध्ये मोठी नाव आहेत, तोला मोलाचे हे दोन्ही संघ आहेत। या मॅच मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे आता पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। पहिला चेंडू रफ्तार के साथ साथ भन्नाट वेग, अचूक टप्प्याचा भेदक मारा। टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू स्विंग झालाय। अतुलला मात्र काहीच समजलेला नाहीये। अतुल मात्र कंबरेवरती हात ठेवून जिथं चेंडू बाउन्स झाला तो बाउन्स त्याने चेक केलाय। चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन, पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स। गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, वटवृक्षाला जाऊन ब्रेक झाला। एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून श्री गणेशचा झालाय धावफलकाचा, श्री गणेशचा झालाय अतुलच्या खेळीचा। एक वरती धावफलक येऊन टेपला गेलाय। रंगतदार मॅच आहे, रंगतदार ही स्पर्धा आहे, दर्जेदार ही स्पर्धा आहे, अप्रतिम ही स्पर्धा आहे। आणि ते मात्र आडव्या बॅटीने फटका सजवला। डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, मिड विकेट रीजन मध्ये एक सिंगल घेतली। दुसरीसाठी अतुलने प्रयत्न केलाय, परंतु प्रथमेशने नकार दर्शवला। एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल। क्रिकेटचा महारणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी उन्हामध्ये पेटते आज क्रिकेटची होळी। जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय। आम्ही पाहत नाहीये तर आम्ही खेळतोय, आम्ही मनमुराद आनंद लुटतोय। आणि इथे मात्र आडव्या बॅटीने हुक केलाय चेंडूला, फक्त चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये जाऊन एक धाव आले। धावसंख्या 3 झाली। जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी दोन्ही फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय। नॉन स्ट्राइकला अतुल होता, स्ट्राइकिंग एंड वरील प्रथमेशच्या कानाजवळ गेलाय, कानात कुजबुजलंय, षडयंत्र केलंय। कारण अतुलला माहित आहे सचिनची गोलंदाजी कशी आहे, ती प्रथमेशच्या कानात जाऊन सांगितले। प्रथमेशला काहीतरी तंत्रमंत्र आणि यंत्र दिलंय, काय होईल आणि काय बिघडेल। प्रथमेश थोडासा समोर आलाय आणि मात्र लेग बायच्या स्वरूपात घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। गोलंदाज सचिन जर पाहिलं तर छोटा तीर लेकिन वार गंभीर, मूर्ती लहान मात्र कीर्ती महान। उंचीपेक्षा गोलंदाजीचा वेग जास्त आहे, भन्नाट वेगात गोलंदाजी करतोय, फलंदाजांना अक्षरशः थांबवून ठेवलंय। धावसंख्या 4 झाली। क्रिकेटचा महारणसंग्राम सायंकाळच्या सत्रामध्ये येऊन ठेपली ही स्पर्धा। आसपासचा जर परिसर पाहिला, रमणीय वातावरण निर्माण होऊ लागले। यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय ऑफसाइडच्या दिशेला, पॉइंट रिजन मध्ये, बॅकवर्ड रिजन मध्ये, जिथे पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्र आहे तिथे जाऊन चेंडू आदळलाय। प्रथमेश नाखुश असेल या फटक्याविषयी। एक धाव पुन्हा एकदा आली आहे। धावसंख्या 5। षटक क्रमांक 1 कंप्लीट झाले। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 5 झाली आहे। आता मात्र हात खोलावे लागतील। आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं झालंय। पहिलं षटक मेंढीदेवी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सचिनने भन्नाट तर्राट रफ्तार के साथ साथ अचूक टप्प्याचा भेदक मारा, अप्रतिम गोलंदाजीचं मादक सौंदर्य दर्शवत असताना दोन्ही फलंदाजांना शांत ठेवून आपल्यातील असलेल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं। पावसाचा थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग तरंग निर्माण करण्याची क्षमता असते आणि या क्षमतांचं लाटांमध्ये रूपांतर होण्या अगोदर फलंदाजांना आपल्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन आता मात्र मैदानात करून दाखवावं लागेल। गोलंदाज आपल्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करून दाखवतोय, परंतु यावेळेला चूक होते शैलेश कडून। पहिला चेंडू वाईट बॉल आलाय आणि वाईटच्या माध्यमातून एक धाव यावेळेला धावफलकावरती रेखाटली गेली। यावेळेला मिडल ऑफ द बॅट
मैदान झूमा, बल्ला घूमा, गेंद तारामंडल में सीधा 6 रन। अप्रतिम फटका, अचूक टप्प्याचा भेदक मारा अतुल साबळे। टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम हा होतोच आणि कार्यक्रम हा करतोच। अचूक टप्प्याचा भेदक मारा, मगासपासून आपण पाहत होतो शांत होता, आता मात्र शांत संत नाही तो, शांत बसायला आता मात्र अप्रतिम फटकेबाजी करतोय। या वेळेला पुन्हा एकदा हा ऍक्शन रिप्ले नाहीये, हा ऍक्शन प्लेइंग शॉट। पुन्हा एकदा बॅक टू बॅक बिग 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 षटकार षटकार। काय फटकेबाजी आहे, गोलंदाजाचा टप्पा ओळखलाय, बाउन्स ओळखलाय, दिशा ओळखलीये, खेचलाय आणखीन एक षटकार। अप्रतिम फटकेबाजी, अतुल साबळे ऑन अ फायर। मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आलेत, षटकारांची हॅट्रिक होते का या टुर्नामेंट मधील पहिली पाहायला मिळते की काय, अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये। अतुल काय करेल चित्र, यावेळेला बॅकफूट वरती जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून बॅकफूट पॉवर पंच, टप्पा 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 निघून चाललाय चौकाराच्या दिशेनं। भेटतील धावा 4, घेतलाय गोलंदाजाचा समाचार। थँक्यू बॉस। डीजे अद्वत आहे खास, कारण त्याच्या पाठीमागे आपल्या पाटण तालुक्याचा शिवा जाधव बॉस। बॉस देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि यावेळेला बॅटीची खालची कडा बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये। अतुल मात्र नाखुश असेल या फटक्या संदर्भात, कारण त्याला माहिती होतं थोडीशी बॅट जर खालून आली असती तर हा चेंडू मिड विकेटच्या पार्क मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु तो बॅटीची खालची कडा चेंडून घेतली। एक सिंगल आले, एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 23। प्रथमेशच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र झेल घेतलेला आहे प्रथमेश, मात्र बाद होतोय। पहिल्या विकेटचे पतन, पहिली विकेट माघारी परतली जाते। आवाज अजित देसाई यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। किरण यादव मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये। दरम्यान एक धाव आली, धाव संख्या झाली 24। क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय, जय हनुमान चषक सन 2024 आणि धाव संख्या देखील झाली 24। किरण यादव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, 2 षटकांचा खेळ झालाय, एक विकेट माघारी परतले। अतुल आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, चर्चा करतायत। आता मात्र शेवटचं षटक म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं। या षटकामध्ये काय करतील फलंदाज, आता मात्र तो विस्फोटक फटकेबाजी मागच्या षटकामध्ये करत होता तो अतुल, आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे। तिसरं षटक हाताळण्यासाठी टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाकडून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपक काटकर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, तर समोर अतुल साबळे। यावेळेला पहिला चेंडू मात्र बॅट स्विंग अगोदर झालीये, थोडासा चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन। पहिला चेंडू स्लोवर 1 आणि या स्लोवर 1 चा शिकार मात्र अतुल होताना पाहायला मिळतोय। अतुलला काही चेंडू समजलेला नाहीये, चेंडू मात्र पहिला निर्धाव आलाय। खेळामध्ये ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि इथे मात्र युक्तीचा परिपूर्ण वापर गोलंदाजाकडून केला जातोय, मात्र फलंदाजाने आता केलाय ताकदीचा वापर। शॉट आहे प्रॉपर आउट ऑफ द पार्क, अविश्वसनीय षटकार।
अतुल ऑन अ फायर. पुनश्च एकदा बॅक टू बॅक चेंडू हवेत पाठवलाय आउट ऑफ द पार्क. टाटा बाय बाय. हवा के संग संग बैट के साथ साथ चली रे चली गेंद सीमा रेषा पार. षटकार. लांबी कमी क्षेत्ररक्षक ने घेतले झेलची हमी. अतुल मात्र नाखुश असेल. अतुल मात्र नाखुश असेल. विकेटचे पतन. अतुल मात्र बॅक टू द पविलियन. महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण वळणाला महत्वपूर्ण मासा लागला घडाला. अतुल बॅक टू द ओमकार मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टाळ्यांची बरसात झाली. पहिला चेंडू एक सिंगल. दुसरी साठी धावा. धाव करण्याचा प्रयत्न मात्र नाखुश असेल. धाव घेणं गरजेचं होतं. धाव कंप्लीट झाली असती. किरण मात्र लक्ष ठेवून होता. थोडासा चुकी राहिली. गोलंदाजाकडून एक धावावरती समाधान मानलं जात आहे. धाव संख्या 37. किरण यादव स्ट्राइकिंग एंड वरती. यावेळेला बॅकफुटवर गेले. बॅकफुट पॉवर पंच. ढगात लाइटिंग. किरण यादवची फाइटिंग सीमारेषा पार. अप्रतिम करारावार षटकार. धावांची आवश्यकता. वेलकम बॉस. पटलावरती 43 धावा बनवले. 44 धावांचं लक्ष ठेवले. 18 चेंडू 44 धावा. 44 धावा 18 चेंडू. हे समीकरण रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कटकार असताना षडयंत्र चर्चा केली जाते. संपूर्ण जय हनुमान स्पोर्ट साबळेवाडी संघ एकत्रित आलेत. संघाचा म्होरक्या मात्र अतुल प्रत्येकाच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजतोय. प्रत्येक जण कटकार असताना करतोय. प्रत्येक जण षडयंत्र रचतोय. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे मराठा वॉरियर्स हा संघ सुद्धा कमी नाही.
नाहीये, त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे, मोठे हार्ड हिटर त्यांच्याकडे सुद्धा आहेत आणि त्यांना रोखायचं कसं हे रोखण्यासाठी कटकारासन चर्चा मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते। चर्चा का करतात? कारण चर्चेतून मार्ग मिळतो आणि मार्गातून विजयाची दिशा सापडते आणि हीच विजयाची दिशा सापडण्यासाठी एकत्रित आले होते, चर्चा केली गेली। आता मात्र चर्चेतून मार्ग काढण्यासाठी क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत। जय हनुमान स्पोर्ट साबळेवाडी। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक बांधून असलं जाणार आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय। किरण यादव गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय। हा देखील गोलंदाज छोटा तीर आहे, लेकिन त्याचा सुद्धा वार गंभीर असतो। आपण पाहिलं होतं जुळेवाडी संघाचा सुद्धा पहिला गोलंदाज सचिन तो देखील छोटाच होता आणि यावेळेला साबळेवाडी संघाचा सुद्धा गोलंदाज आपण पाहतोय छोटा किरण आहे, छोटा पॅकेट लेकिन बडा धमाका। आता मात्र किरण यादव गोलंदाजी मार्क वरती आपल्या शपलची पावलं मोजत असताना पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दोन क्षेत्ररक्षक बाहेर ठेवलेत, एका आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला तर दुसरा लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे। बाकीचे क्षेत्ररक्षक आतमध्ये 38च्या आतमध्ये क्षेत्ररक्षण बांधून असेल। पंचांचा सामना सुरुवात होतोय। ट्रॅकिंग एंड वरती फलंदाज शैलेश यांना आपण पाहतोय मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाकडून, तर नॉट ट्रॅक एंडला पहिला चेंडू अवांतर धाव, पंतांचे हात समांतर, आणखीन एक धाव आली मात्र श्री गणेशा झालाय, अकाउंट ओपन झालंय, बोनस प्राप्त झालाय। टीम जुळेवाडी संघाला एक धाव धावपलकावरती सदली गेली आहे। शैलेश मात्र हार्ड हिटर आहे, शैलेशला कसं शांत करायचं यासाठी उत्तर शोधतोय, मात्र नजर रोखून नजरेमध्ये शैलेश किरणला देतोय उत्तर, येतोय सीमारेषा पार, शैलेशच्या बॅट मधून करारा वार, बिग 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 बिग। द्विगुणित झालाय, शैलेश मात्र आक्रमण करतोय, आक्रमण 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 ही भूमिका स्वीकारली असताना गोलंदाज मात्र आता एक तेरी तो एक मेरी, इकडे आड तर तिकडे विहीर, इकडे वटवृक्ष तर तिकडे रोपट, इकडे नारंगी तर तिकडे मोसंबी, अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। दुसरा चेंडू थोडीशी गती कमी केली होती, थोडासा टप्पा मागे ठेवला होता, थोडासा चेंडू खाली राहिला, बॅट स्विंग अगोदर झाली, चेंडू निर्धावाला। यावेळेला बॅकवर्ड वरती गेलेत, पॉवर पंच खेळलाय, पॉइंट रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय। डिझोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, धाव संख्या 9 या आकड्यावरती येऊन पोहोचली आहे। दर्जेदार ही मॅच आहे, काटे की टक्कर, कलगी तुरा तू तू मे या मॅच मध्ये पाहायला मिळते। काळजाची धडधड, काळजाचे ठोके चुकवणारे तर काळजाची धडधड वाढवणारी ही मॅच आपल्या समोर चालू आहे। या वेळेला चेंडू हवेमध्ये, मिडल ऑफ द बॅट, ओमकार साबळे त्याच्या खाली आणि काय झेल घेतलाय, निर्णायक झेल, अप्रतिम संपूर्ण आत्मसमर्पणपणाला लावलंय। ओमकारला मात्र एकत्रित घेतलंय, शब्बासकीची थाप प्रत्येक जण ओमकारच्या पाठीवरती देतोय। ओमकार मात्र सातत्याने आपल्या व्हॉट्सअप वरती ठेवण्यासाठी स्टेटस शोधत होता, आज स्टेटस भेटला नाहीये तर स्टेटस बनवला, स्टेटस बनवला नाहीये तर स्टेटस घडवला। अरे घडवणं कधी असतं, घडवणं हातात असतं आणि आज ओमकारनं ते घडवलं। जिद्द, चिकाटी, साहस, परिश्रम याचा संपूर्ण मेळ त्याने आज घातला आणि हार्ड हिटर एक वार मैदानाच्या बाहेर थांबवलं। शैलेश नावाचं घोंगावतं वार आज मैदानाच्या बाहेर। बॅक टू द पवेलियन, वेलकम डीजे।
प्रेमात आपले बापू पडलेत. बापूंनी आपल्या पर्स मध्ये हात घातलाय आणि हात घातल्यानंतर 500 रुपयाची करकरीत नोट ओमकार साठी देण्यात आलेली आहेत. या ओमकार साठी एकदा पुन्हा एकदा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन उतरला. लॉंगऑफच्या दुसऱ्या डिपमध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल घेतली आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली 10 आकड्यावरती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकामध्ये षटकार जरूर आला एक, परंतु त्याच्यानंतर चांगला स्टॉप लावण्यामध्ये यशस्वी राहिलाय किरण. खास करून कौतुक करावं लागेल ओमकारचं. अप्रतिम झेल राहिला. शैलेशचा एक मोठा स्टॉप लावताना पाहायला मिळाला टीम जुळेवाडी संघाला. जुळेवाडी संघाकडून पुन्हा एकदा अगदी वातावरणामध्ये जो क्राऊड होता ना, तो क्राऊड आता मात्र जुळेवाडी संघाचा शांत केला. इथे पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट दिशेला खोदून काढलाय, मात्र भेदून गेलाय. क्राऊड जो शांत होता तो मात्र आता अशांत केला गेलाय. फलंदाज अधिकच्या माध्यमातून घेतलाय चौकार. संगीतांची बरसात. जसा बॉस आलाय ना तसे मात्र सुमधुर संगीतांची बरसात. आणि ओमकारच्या क्षेत्ररक्षणासाठी आणखीन शेखर साबळे यांच्याकडून आणखीन 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. तोच ओमकार ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं स्ट्रेट रिजन मध्ये, तोच ओमकार गोलंदाजी मार्क वरती. मोठा रनअप आहे, मोठा वेगवान गतीचा गोलंदाज आहे, मोठा खेळाडू. त्याचं नाव नुसतं मोठं होत नाहीये तर त्याचं काम मोठं असलं पाहिजे. अशा मोठ्या कामगिरीचा मोठा खेळाडू, बडे मंच का बडा खिलाडी. भन्नाट वेग, वेगात झालाय स्वार, मात्र चूक होते. दिशा राहिलेली नाहीये, दिशाहीन गोलंदाजी झालीये. पहिला चेंडू मात्र व्हाईट बॉल आलाय. बोनस प्राप्त झालाय टीम जुळेवाडी संघाला. धावसंख्या पोहोचली 15 या आकड्यावरती. 44 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत 15 बनवलेत. यावेळेला बॅटीची खालची कडा घेतली, आतली कडा घेतली चेंडूने आणि इथे अतुल मात्र वेगाने फेकी करण्याचा प्रयत्न. अतुल पहा मैदानाच्या आतमध्ये सांगतोय लक्षपूर्वक खेळा मित्रांनो. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. आता नॉन स्ट्राइक एंडच्या फलंदाजाचा अतुलने डाव बरोबर उधळला असता, परंतु क्षेत्ररक्षक यष्ट्यांपाशी नव्हता म्हणून त्याने स्वतःवरती कंट्रोल केलं, थ्रो थांबवला. या वेळेला आडव्या बॅटीने फटका पूल केलाय आणि इथे मात्र विकास काका चूक करतायत. विकास काकांच्या हातातून चेंडू धरतीला झाला दान आणि विकास काकांच्या डोक्याला मात्र आलाय ताण. कारण झेल होणं गरजेचं होतं, झेल ड्रॉप झालाय. पहा मैदानाच्या आतमध्ये विकास काकांच्याकडे बाकीचे 10 खेळाडू संघातील पाहतायत. काका हे तुम्ही काय केलं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये घोंगावतोय. चेंडू हवेमध्ये उचललाय आणि या वेळेला लांब 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 खूप लांब लचक षटकार. Thank you.
यावेळेला शफल झाले, डान्सिंग प्लेइंग डान्सिंग द विकेट, मात्र खूप दूर लाईन आणि लेनच्या खूप बाहेर चेंडू फेकलाय आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल, व्हाईटच्या माध्यमातून आणखीन एक धाव धावफलकावरती सजवली जाते. धाव संख्या 23 वरती येऊन पोहोचली गेले. 44 धावांचं लक्ष आहे. आता मात्र गोलंदाजाला सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावा लागेल. पुनश्च एकदा यावेळेला ओमकार मात्र पुनश्च एकदा चूक करतोय आणि या चुकीची किंमत त्याला एक धावेच्या माध्यमातून मोजावी लागते. एक धाव खूप महत्वाची आहे मित्रा. एक चूक महागात पडेल, कारण जो जिंकला तो स्पर्धेत थांबला त्यानं स्वप्न पाहिलं आणि ज्यानं स्वप्न पाहिलं त्याच्या स्वप्नामध्ये ही चमचमणारी ट्रॉफी आली. ही ट्रॉफी फक्त स्वप्नात येऊन चालत नाहीये, तर आपल्याला मैदानामध्ये सातत्यानं सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करावं लागतंय. इथे पुनश्च एकदा आणखीन एक वाईट बॉल, आता मात्र एकत्रित येतील आणि ओमकारला मात्र काहीतरी सांगतील, ओमकारच्या कानात काहीतरी कुजबुजतील. अतुल मात्र यष्टीरक्षक सोडून पुढे आलाय, ओमकार जवळ आलाय, प्रथमेश सुद्धा जवळ आलाय. ओमकारला काहीतरी सांगतायत, ओमकारची चर्चा करतायत, त्याला थोडस स्पीडअप घेताय. पंच सांगतायत सामना कंप्लीट करायचा आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. पंच वारंवार कॉल देत आहेत आणि धाव संख्या दरम्यान पोहोचले 26 या आकड्यावरती, माफ करा 25 वरती धाव संख्या पोहोचली आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेला फुलॉर लेनचा चेंडू चांगला कमबॅक केलाय आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र कोणतीही धाव नाहीये. आता मात्र गोलंदाज ओमकारने कमबॅक केलाय. अतुल जसा ओमकारच्या जवळ आलाय ना, तसा ओमकारला मात्र कॉन्फिडन्स वाढलाय. ओमकारच्या नसामध्ये आणि हृदयामध्ये एक वेगळं बळ निर्माण झालंय. इथे मात्र हेलिकॉप्टर झाले, इथे मात्र थेट सीमारेषा पार लँड. आणखीन एक मोठा लांबलचक कडक बेधडक षटकार. बॉस अधिक आला, त्याने पाहिलं, त्याने करून घेतलं सारं आणि बघता जिंकून नेतोय की काय सारं. यावेळेला आपण पाहतोय आणखीन एक फटका दर्जेदार खेचण्याचा प्रयत्न, मात्र टॉपेज घेतलाय घोषंकी क्षेत्रात. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू झालाय फरार. एक धाव आली आहे, धाव संख्या झाली 32. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 32 वरती पोहोचली. आता मात्र 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. आतापर्यंत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता, आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आलाय, कारण त्याला माहित आहे हे 6 चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत. हे 6 चेंडू मला माझ्या संघाला यशाच्या दिशेने घेऊन जायत आहेत. 6-12 पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या दिशेनं पाठवून दिला. हवाई यात्रा, क्रिकेटची जत्रा, जय हनुमान चषक सन 2024 षटकार. वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धुळ तरी थांबण्यात उसंत नाही, अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
आणि इथे मात्र थांबवण्यात यशस्वी राहिलाय अतुल. मात्र आता आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नको, येईल तारावया म्हणून वाट कधी कोणाची पाहू नको. ही मॅच तुला जिंकायचं आहे, तू फक्त जिंकल्याशिवाय थांबू नको. अशक्य असं काही नाही, ध्येय आता दूर नाही, झाला यशस्वी जो इथे तो कोणी शूर नाही. यशस्वी तेच होतात ज्यांच्याकडे जिंकण्याची क्षमता असते. ओ यावेळेला दांडी 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 गुल फर्निचर डिस्ट्रॉय बेल्स रिम्यू फलंदाज बाद. तीन चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडू मध्ये 6 बनवलेत. आता 3 चेंडू मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. न्यू बॅटर स्ट्राइक एंड वरती दीपक. स्लोवर वन चेंज ऑफ द पेस, गतीतील परिवर्तन. अतुल 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 मात्र विजयाच्या दिशेने. जाळण्यास झोपडी माझे होतील कैक कावे, तरीही अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. अशी अप्रतिम गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून राहिली आहे. यावेळेला चेंडू मध्ये काय घडतंय, ओमकार साबळे ऑन फायर. वाह, काय टीम आहे, काय संघ आहे, काय एकजूट आहे, काय एकात्मतेचं प्रतीक आहे. जय हनुमान स्पोर्ट साबळेवाडीचा बोलबाला पुनश्च एकदा राहिला. एक चेंडू. आता मात्र प्रत्येकाने आपल्या काळजावरती हात ठेवला असेल, कारण प्रत्येकाच्या काळजाचे ठोके धडधड धडधड वाढले असेल. कारण एक चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं. ती स्थिती आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली. अतुलने पहिल्या चेंडूवरती षटकार दिला होता, त्याच्यानंतर मात्र चांगला स्टॉप लावला. त्याच्यानंतर मात्र 2 विकेट घेतलेत आणि चांगला स्टॉप लावलाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना आणि चेंडू हवेमध्ये उडवलाय. काय घडेल, आणि आदित्य चेंडू खाली, झेल मात्र ड्रॉप केलाय. आणि इथे विजय 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 आपल्या नावावरती घेतलाय. जिंकलेली बाजी पलटले. यावेळेला मात्र अतुलने संघाचा मोरक्या, संघाचा कर्णधार, संघाच्या टोळीचा मुकदम आज मात्र आपले कदम संघाच्या विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. अप्रतिम गोलंदाजी राहिले. अतुलची जर गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा अतुलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अप्रतिम खेळ त्याचा राहिलाय. संपूर्ण टीम आता एकत्रित येते आणि या विजयाच्या गुलालांना आज हुरळून जातील. हार्ड लक बॅड लक टीम मराठा वॉरियर जोवाडी. आपण जिद्द सोडली मित्रांनो, आपण खेळ सोडला नाहीये. आपल्याकडे असलेली जिद्द आपण पुढच्या